रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी पाटण तालुका रहिवासी संघाने आयोजित केलेला सुसंवाद मेळावा पाटणवासियांच्या सहभागामुळे अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडला। या संवाद मेळाव्यास यशराज देसाई दादा यांनी संबोधित केले। या कार्यक्रमासाठी शशिकांत जाधव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसहाय्यक, तसेच जिल्हा संपर्क प्रमुख, तालुका संपर्क प्रमुख आणि शिवसेना वागळे विभाग प्रमुख परेशदादा साळके, तसेच पाटण तालुक्यातील सर्व सन्माननीय आदरणीय प्रतिष्ठित नागरिक, सर्व शाखा प्रमुख, उद्योजक यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले। या कार्यक्रमाचे आयोजक सचिन पवार, शंकरजी चाळके, बबन चव्हाण, राजू कदम, विजय सूर्यवंशी, रवी बोरगे, योगेश धावडे, जाधव सर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले। सगळ्यांनी अल्प कालावधीमध्ये अहोरात्र पाटणवासियांशी संपर्क करून त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आणण्याचे चांगले काम केले। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी आपला अमूल्य वेळ दिला। तसेच जास्तीत जास्त पाटण तालुक्यातील रहिवाशांनी या मेळाव्यास आपली हजेरी लावली, त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे आणि सर्व पाटणवासियांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे यशस्वी पार पडला। आणि सर्व व्यासपीठावरती असलेले सन्माननीय नेते, यानंतर मी आमच्या कोपरी पद्माकडे विभागाच्या वतीनं यशराज दादांचा सत्कार करतो। पुढील सत्कारमूर्ती परेश चाळके, पाटण तालुका संपर्क प्रमुख आणि परेशदादांचा सत्कार आहे शंकर चाळके साहेब। सख्खे भाऊ असताना सुद्धा, सख्खे चुलत भाऊ असताना सुद्धा आज हर्षद कदम रणवीर आनंदी साहेबांच्या पासून एक कट्टर नाटकांमध्ये आहे। याचा इथे सत्कार यशराज दादा यांच्या हस्ते। याच्या पुढे प्रत्येक ग्रामपंचायतीचे प्रतिनिधींनी लाईन मध्ये इथे यायचं आहे स्टेजवरती आणि राहुल पेंढारकर हे सडवे ग्रामपंचायती। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून आदरणीय साहेब या शंभूराज देसाई साहेब या निवडणुकीला सामोरं जात आहेत। साधारणपणे आपण बघितलं तर 1983 साली हा संपूर्ण पाटण तालुका, महाराष्ट्रामध्ये या पाटण तालुक्याची ओळख कुठली तर लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई साहेबांचा तालुका म्हणून या पाटण तालुक्याची ओळख। 1983 साली लोकनेते साहेबांच्या निधनानंतर 2004 पर्यंत जवळजवळ 21 वर्ष कुठलीही सत्ता नसताना केवळ लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची सोडली तर जिल्हा परिषद नाही, पंचायत समिती नाही, आमदारकी नाही, मार्केट कमिटी नाही, खरेदी विक्री संघ नाही, दूध डेअरी नाही, कुठलीही सत्ता नसताना पाटण तालुक्यातील सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य कार्यकर्ते यांचं देसाई कुटुंबाशी असलेलं 3 पिढ्यांचं नातं, या नात्याच्या जोरावरती 21 वर्ष साहेबांनी, आपण सर्वांनी संघर्ष केला। 21 वर्ष संघर्ष करत असताना 2004 साली तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या सन्मान्य दादांचा मान्य साहेबांनी पराभव केला आणि 2004 साली पहिल्यांदा विधानसभेचे आमदार म्हणून निवडून गेले। पहिल्याच मिळालेल्या आमदारकीच्या टर्ममध्ये विरोधी पक्षाचे नेते होते, आपल्याला कल्पना आहे त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचं सरकार होतं आणि 217 कोटी रुपयांची विकास कामं साहेबांनी पहिल्या 5 वर्षांमध्ये केली। 2009 सालची विधानसभेची निवडणूक आली,
सुपणे मंडल हा कराड विभागातला म्हणजे आमचे विजय जे आहेत तो मोपरे साकुर्डी हा संपूर्ण विभाग हा पाटण विधानसभा मतदारसंघाला जोडला गेला. मला त्यावेळेला आठवतंय मी शाळेला होतो आणि ज्यावेळी मतमोजणी चालू होती, मतमोजणी संपली, त्यावेळी ऍक्च्युअली ज्यावेळी ईव्हीएम वरचं मतदान मोजलं त्यावेळी एका मताने साहेब पुढे होते, फक्त एका मताने मतदारसंघामध्ये. परंतु नंतर पोस्टलचं मतदान मोजण्यात आलं आणि त्या ठिकाणी 580 मतांनी साहेब मायनस गेले, कारण शिक्षक कोयनाशी एज्युकेशन संस्था असेल, इतर संस्था असतील, मोठ्या प्रमाणावरती शिक्षक पाटणकर गटाचे होते आणि 580 मतांनी त्यावेळी साहेबांचा पराभव झाला. ही पार्श्वभूमी सांगण्याचं आपल्या सर्वांना कारण एकच, 580 मतांनी साहेबांचा पराभव झाला. मोठ्या प्रमाणावरती त्यांनी आमदार म्हणून विकास कामं केली होती, परंतु ते कधी घरी बसले नाहीत. ज्या दिवशी पराभव झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी कारखान्यावरती मेळावा घेतला आणि आभार मानायचा कार्यक्रम दुसऱ्या दिवसापासून सुरू केलं. साहेबांनी तो पराभव स्वतःवरती घेतला, म्हणजे कदाचित माझ्या नशिबात नसेल आमदारकी, परंतु ते दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागले. घरोघरी जाऊन गावोगावी जाऊन लोकांचे आभार मानायचा कार्यक्रम साहेबांनी घेतला. आभार मानण्याच्या कार्यक्रमाला साहेब ज्यावेळी जात होते, सर्वसामान्य जनता थोडीशी हळहळली की निवडून आलेले उमेदवार आले नाहीत, परंतु पराभूत झालेले उमेदवार दुसऱ्या दिवशीपासून लोकांच्या दारामध्ये गेले. त्या 5 वर्षाच्या काळामध्ये परत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राज्यामध्ये सरकार होतं. सुरुवातीला अशोक चव्हाण साहेब, नंतर पृथ्वीराज चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. कुठलीही सत्ता नसताना त्या काळामध्ये देखील आपण सर्वांनी संघर्ष केला, साहेबांनी संघर्ष केला, सर्व कार्यकर्त्यांनी संघर्ष केला आणि 2014 साली आपल्याला कल्पना आहे की पाटणचा निकाल म्हणलं की कधी 500 मतांनी, कधी 700 मतांनी, 2 वेळा साहेबांचे पराभव झाले. परंतु जिद्दीने, मेहनतीने सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काम केलं आणि 2014 साली 18,824 मतांनी एक दैदिप्यमान असा विजय साहेबांचा झाला. शिवसेना, भारतीय जनता पक्ष युतीचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले. साहेबांचे आणि फडणवीस साहेबांचे अतिशय जवळचे मैत्रीपूर्ण संबंध 5 वर्षामध्ये 2014 पासून 2019 पर्यंत जवळजवळ 1800 कोटी रुपयांची विकास कामं साहेबांच्या माध्यमातून झाली. त्या 1800 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या जोरावरती 2019च्या निवडणुकीला साहेब सामोरं गेले. परंतु आपल्या सर्वांना कल्पना आहे की थोडस परिस्थिती त्यावेळी वेगळी होती, कारण खासदार साहेबांनी, उदयन महाराजांनी त्यावेळी राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आले असले तरी त्यांनी राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून उभे राहिले. त्यांच्या विरुद्ध श्रीनिवास पाटील साहेब जे आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून झाले. त्यामुळे थोडीशी समीकरणं बदलली आणि 18,824 मतांचं असलेलं मताधिक्य थोडंसं कमी झालं, परंतु तरी देखील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावरती 2019 साली साहेब 14,500 मतांनी निवडून आले. गेल्या 5 वर्षांमध्ये आपण बघितलं, सुरुवातीला महाविकास आघाडीचं सरकार होतं, नंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार आलं. गेल्या 5 वर्षांचा कालावधी हा आता साधारणपणे आचारसंहिता लागली त्यावेळी संपत आला आणि जवळजवळ जसा माझ्या आधी उल्लेख शशी जाधव साहेबांनी केला, जवळजवळ 2930 कोटी रुपयांची विकास कामं ही गेल्या 5 वर्षांमध्ये साहेबांनी केली. ही विकास कामं करत असताना ही केवळ मी म्हणलो किंवा कुणी पदाधिकारी म्हणले म्हणून ही विकास कामं झाली नाहीत, तर प्रत्यक्षरित्या आपण डोळ्यांनी बघू शकतो. पाटण तालुक्यामध्ये आपण सर्व तर पाटण तालुक्यातील ठाण्यामध्ये राहणारे सर्व रहिवासी, ठाणे आजूबाजूच्या परिसरामध्ये, परंतु गेल्या 8 दिवसांमध्ये जर आपण तालुक्यामध्ये विचारलं तर प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीवरती आणि प्रत्येक घरामध्ये एक अहवाल आपण पोच केलाय. कुठली विकास कामं झाली, किती रकमेची विकास कामं झाली, कुठल्या योजनेतून ती विकास कामं झाली, त्या विकास कामांचं फोटो सहित माहिती ही आपण घरोघरी गेल्या 8 दिवसांमध्ये पोच केलेली आहे. ही सर्व कामं करत असताना गेल्या 5 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती रस्त्याची कामं झाली, मोठ्या प्रमाणावरती साखव पुलांची, नळ पाणी पुरवठा योजनांची, मध्यंतरीच्या काळामध्ये सभा मंडपाची कामं ही मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये झाली. जसा जसा निवडणुकीचा काळ जवळ येईल, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की दरवेळी देसाई विरुद्ध पाटणकर असणारी निवडणूक यावेळी तिरंगी निवडणूक म्हणून तिरंगी निवडणूक झालेली महाविकास आघाडीचे देखील उमेदवार आपल्या समोर आहेत. परंतु मला आपल्या सर्वांना सांगायचंय की समोर 2 असू, 3 असू किंवा 30 उमेदवार असू, आपल्याला त्याच्याशी कुठलंही त्याच्याबद्दल आपल्याला विचार करायचा नाही आणि आपला विचार फक्त आपले उमेदवार साहेब आहेत. आपलं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि 1999 पासून ही 6वी निवडणूक आहे साहेब धनुष्यबाणाच्या चिन्हासोबत लढवत आहेत. त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये घरोघरी चिन्ह पोहोचवण्याचं काम
पाटण तालुक्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते निश्चितपणानं करत आहेत. गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये बोलायचं झालं तर पूर्वीच्या काळामध्ये विकासापासून वंचित राहिलेला, डोंगर दऱ्यामध्ये विखुरलेला असलेला आपला पाटण तालुका गेल्या 5 वर्षामध्ये मोठे प्रकल्प आणण्याचा देखील, मोठी कामं करण्याचा देखील साहेबांनी निश्चितपणाने प्रयत्न केला. आपण बघितलं तर राज्य उत्पादन शुल्क खात्याचे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर एक मोठं एक्साइज ट्रेनिंग सेंटर वाटोळ्याला जवळजवळ 150 कोटी रुपयांचं ते एक्साइज ट्रेनिंग सेंटरचं देखील काम आज वाटोळे या ठिकाणी चालू आहे. मल्हारपेठ विभागातील कदाचित या ठिकाणी मंडळी असतील, आउटपोस्टची, पोलीस आउटपोस्टची एक इमारत मल्हारपेठला होती, अतिशय जुनी झालेली इमारत होती. परंतु आज आपण बघितलं सातारा जिल्ह्यातल्या कुठल्याच तालुक्याला इमारत नाही अशी पोलीस स्टेशनची इमारत आणि पोलिसांना राहण्यासाठी हाऊसिंगची व्यवस्था मल्हारपेठला झाली. मध्यंतरी आपल्याला कल्पना आहे, आपला पाटण तालुका तसा भूकंपग्रस्तांचा तालुका. खिल्लारीचा भूकंप झाल्यानंतर भूकंपग्रस्तांचे दाखले देण्याचं पाटण तालुक्यामध्ये बंद झालं होतं, परंतु साहेबांनी तो विधानसभेमध्ये प्रश्न मांडला, प्रसंगी त्यासाठी उपोषण केलं आणि ते भूकंपग्रस्तांचे दाखले सुरू केले. आज मध्यंतरी 22 का 23 मुलांना हे सरकारी नोकऱ्या, हे केवळ भूकंपग्रस्तांचे दाखले त्यांच्याकडे होते, त्याच्यामुळे त्यांना त्या सरकारी नोकऱ्या लागल्या. ही सर्व विकास कामं सांगण्यामागचं कारण एवढंच की जशी जशी निवडणूक जवळ येईल तसे तसे अनेक मंडळी जी गेल्या 5 वर्षामध्ये कधीच सर्वसामान्य लोकांच्या संपर्कात नव्हती, ती लोकांच्या संपर्कात येऊन काहीतरी बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतील. खरं तर ह्या मेळाव्याचं आपण 8 दिवसापूर्वी नियोजन केलं आणि स्वतः माननीय साहेबांना या मेळाव्याला यायचं होतं, परंतु आपल्या सर्वांना कल्पना आहे की आचारसंहितेच्या नियमामुळं 18 तारखेलाच प्रचार बंद होतो आणि मध्यंतरी 3-4 दिवस दिवाळीमध्ये गेले, त्यामुळे केवळ 10 ते 12 दिवसच आपल्याला प्रत्यक्षरित्या साहेबांना प्रचार करायला मिळत आहे. आणि पाटण तालुका म्हणलं तर तारळ्याचं खोरं एका बाजूला, मरळी मल्हारपेठचं खोरं एका बाजूला, दुसरं आमच्या DR पाटील साहेबांकडचं ढेबेवाडी कुंभारगावचं डोंगर दऱ्यात विखुरलेला तालुका आणि 420 मतदान केंद्र आपल्या तालुक्यामध्ये. त्याच्यामुळे 12 दिवसामध्ये साहेब उमेदवार जरी असले तरी आपण बघितलं तरी दिवसाला 25-30 गावांना भेटी जरी द्यायच्या म्हणल्या तरी 12 ते 15 दिवसामध्ये त्यांना ते प्रत्यक्षरित्या करणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांच्या वतीनं आज मी या ठिकाणी आलो. त्यांनी मनापासून शुभेच्छा आपल्या सर्वांना दिलेल्या आहेत. पूर्वीच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर 2009ची निवडणूक असेल, 14ची असेल, 19ची असेल, आपण इथं उपस्थित असलेले तर सर्व प्रमुख कार्यकर्ते आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, आपण सर्वांनी अतिशय चांगलं नियोजन, हे मुंबई असेल, ठाणा असेल, कल्याण असेल, त्या नवी मुंबई असेल, त्या सर्व विभागातील मतदारांना पाटण तालुक्यात नेण्याचं अतिशय चांगलं नियोजन आपण सर्वांनी केलं होतं. यावेळी देखील आपण तशा पद्धतीने नियोजन केलंय. मगाशी शरद कणसे साहेबांनी सांगितलं, परंतु माझी एकच विनंती की ज्यांचं नाव या मतदार यादीमध्ये नाही त्या सगळ्यांनी 19 तारखेलाच थोडंसं लवकर निघण्याचं आपण सर्वांनी नियोजन करावं. कारण आपल्याला कल्पना आहे की एकाच दिवशी मतदान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते, त्यामुळे ट्रॅफिक जाम होणं, या सगळ्या गोष्टी होण्याची त्या ठिकाणी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं ज्या वाहनांचं आपण नियोजन केलेलं आहे, ज्या लोकांवरती जबाबदारी आहे, त्यांनी ती जबाबदारी अतिशय नेटक्या पद्धतीने पार पडावी एवढी विनंती मी आपल्या सर्वांना करतो. मुख्यमंत्री साहेबांच्या मतदारसंघामध्ये आहोत, त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांच्या बद्दल बोलण्या एवढा मी काय मोठा नाही, परंतु आपल्या घरातला एक मुख्यमंत्री असल्यासारखं आपल्या सर्वांना वाटतं. मी एक किस्साच आपल्याला सांगायचं झालं तर 2 वर्षापूर्वी कारखान्याची बिनविरोध निवडणूक झाली आणि सगळ्या सभासदांची, सर्व संचालकांची इच्छा होती की चेअरमन म्हणून तुम्ही काम करा मला, आणि चेअरमन म्हणून माझी निवड झाली. बघितलं तर मी एका कारखान्याचा चेअरमन, परंतु 10व्या मिनिटाला मला प्रभाकर काकांचा मोबाईलवर फोन आला. माझ्याकडे त्यावेळी प्रभाकर काकांचा नंबर नव्हता, त्यामुळे तो मिस्ड कॉल झाला. दुसऱ्या बाजूला कोणीतरी फोन घेऊन आले की मुख्यमंत्री साहेब बोलणार आहेत. मी फोन घेतला तर अभिनंदन, तुम्ही चेअरमन झाला, तुम्हाला शुभेच्छा. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सर्वसामान्य कार्यकर्त्यांबद्दल, आपल्या नेत्याच्या बद्दल, सगळ्यांच्या बद्दल एक आपुलकीची भावना कशी असावी, खरं तर मुख्यमंत्री साहेबांकडून आपण सर्वांनी शिकलं पाहिजे. 10व्या मिनिटाला एवढ्या व्यस्त कारभारातून एक मतदारसंघ सांभाळायचं म्हणलं तर आपल्याला एवढा त्रास होतो, ते तर राज्याचा गाडा हातात असतात. त्यातून त्यांनी 10व्या मिनिटाला मला फोन करून शुभेच्छा दिल्या. खरं तर त्यांच्याबद्दल म्हणावे तेवढे आभार कमी आहेत. विशेष करून महिला वर्गाची देखील या ठिकाणी उपस्थिती आहे. अनेक मुख्यमंत्री राज्याने पाहिले, परंतु सगळं हाताने देणारा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची इतिहासात निश्चितपणाने नोंद होईल. आपल्या पाटण तालुक्याच्या बाबतीतच बोलायचं झालं तर जवळजवळ 86,317
महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रत्यक्षरित्या गेल्या 4 महिन्यामध्ये लाभ मिळालेला आहे. सुरुवातीला ज्यावेळी बजेटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती त्यावेळी विरोधक म्हणले की हे चुनावी जुमला आहे. नंतर म्हणले की नुसतं जाहीर केलंय परंतु खात्यावरती पैसे येणार नाहीत. नंतर म्हणले खात्यावर पैसे आलेत पण ते आता काढून घेतील. आणि शेवटी 4 महिने जेव्हा वेळोवेळी खात्यावरती पैसे यायला लागले त्यावेळी 2-3 दिवसापूर्वी विरोधकांनी सुद्धा जाहीर केले की आम्ही आता 3,000 रुपये देऊ. म्हणजे पहिल्यांदा टीका करायची आणि नंतर मुख्यमंत्री साहेबांनी आणलेली योजना तीच वाढवून जाहीर करायची, अशा पद्धतीचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून होत आहे. मला निश्चितपणाने खात्री आहे की महिला वर्गाच्यासाठी अतिशय क्रांतिकारी असा निर्णय राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. 2-3 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की जे 1,500 रुपये आम्ही आता देत होतो ते निवडणुकीनंतर आता 2,100 रुपये देणार आहे. त्याबद्दल मी तालुक्यातील सर्व महिलांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेबांचे विशेष करून आभार व्यक्त करतो. अनेक वेळेला आपण बघतो जशी जशी निवडणूक जवळ येते तसं सोशल मीडियावरती असेल विरोधकांच्याकडून विनाकारण टीका करण्याचा प्रयत्न माननीय साहेबांच्या वरती होतो. आपण बघितलं तर गेल्या 10 वर्षामध्ये सगळ्यात महत्वाचं काम साहेबांनी हाती कुठलं घेतलं असेल तर ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्यात असेल. आपला तालुका बघितलं तर डोंगर दऱ्यात विखुरलेला तालुका. जसं शशी जाधव साहेबांनी सांगितलं की त्यांच्या वाडीमध्ये पूर्वीपासून कधीच रस्ता नव्हता. त्यामुळे पहिल्यांदा साहेबांनी ठरवलं की गाव तिथं रस्ता, वाडी तिथं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता हे करण्याचा निर्णय साहेबांनी घेतला. मध्यंतरी एक सहज किस्सा म्हणून सांगायचा आपल्याला तर गणपतीचे दिवस होते. काही मंडळांना भेटी द्यायला मी गेलो आणि बोंदरी गाव आपल्या पाटणपासून अगदी जवळचं बोंदरी गावची एक वाडी आहे वनवासवाडी म्हणून. त्या वनवासवाडीला मी गेलो होतो तर तिथल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं की नावाप्रमाणे आमचा आजपर्यंत वनवासच चालू होता. म्हणजे कधी आमच्या गावाला रस्ता नव्हता. मला वाटतं 6 महिन्यापूर्वी साहेबांनी डांबरी रस्ता दिला. अगदी मंडळाच्या दारापर्यंत डांबरी रस्ता गेला. 5 मिनिटांमध्ये बोंदरीवरून त्या वनवासवाडीला मी त्या ठिकाणी गेलो. आता प्रचाराच्या काळामध्ये पाटण तालुक्यामध्ये सगळीकडे फिरत असताना आपल्या मारवंड असेल, भारसाखळे असेल, तिकडची गावडेवाडी असेल तिथपर्यंत अगदी डांबरी रस्ता, पोच रस्ता त्या सर्व ठिकाणी साहेबांनी केलेल्या आहे. पलीकडे DR पाटील साहेबांच्याकडे सातर असेल, माईंगडेवाडी असेल. पूर्वी तुम्ही प्रचाराला जायचे त्यावेळी चालत जात होता परंतु आता ढेबेवाडीवरून अगदी 15 मिनिटांमध्ये सातारला जाण्याची देखील साहेबांनी सोय केलेली आहे. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावरती जसं मी सुरुवातीला सांगितलं अतिशय मोठ्या प्रमाणावरती साहेबांच्या माध्यमातून पाटण तालुक्यामध्ये विकास होत आहे. हे विकासाचा रथ आपल्याला अशाच पद्धतीनं येणाऱ्या निवडणुकीमध्ये चालू ठेवायचा आहे. पाटण तालुक्यामध्ये स्थानिक राहणाऱ्या मतदारांच्या मध्ये कुठलाही शंका नाही की येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त साहेबांनाच निवडून द्यायचा हा निश्चय सर्वांनी केलेला आहे. त्याच्यामुळं काही प्रमाणामध्ये विरोधकांच्याकडून कायम शंकेचा बाब मुंबईच्या मतदारांकडे वळवला जातो की मुंबईमधनं असं होणार तसं होणार. परंतु केवळ ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरातील आपण सर्व पाटण तालुक्यातील रहिवासी या ठिकाणी आलात. एवढ्या मोठ्या संख्येने आलात. एवढ्या मोठ्या संख्येने एवढंच दर्शवली जातं की आपण साहेबांच्या पाठीशी किती खंबीरपणाने उभे आहात एवढंच आपल्या संख्येवरून या ठिकाणी दिसून येतं. मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की जसं मी मगाशी सांगितलं की एका दिवशीच मतदान आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्वांना थोडंसं 19 तारखेलाच लवकर निघण्याचं नियोजन त्या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि विकास कामं जी साहेबांनी मतदारसंघामध्ये केलेली आहेत आपण सर्वजण मुंबईमधले जसे पूर्वीच्या निवडणुकीमध्ये साहेबांच्या पाठीशी अगदी खंबीरपणाने उभे राहिलात. या निवडणुकीमध्ये जे मायक्रो प्लॅनिंग आपण केलेलं आहे त्या मायक्रो प्लॅनिंग वरती आपण सर्वांनी काम केलं आणि शेवटचं मतपेटीमध्ये उतरत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी काम केलं. कारण मला कल्पना आहे की जसं मी मगाशी सांगितलं तिरंगी लढत आता होत आहे. त्याच्यामुळं थोडासा आपल्यामध्ये देखील आपण ही निवडणूक सोप्या निघू शकतो की महाविकास आघाडीचे निरपेक्ष उमेदवार आहेत म्हणजे त्यांच्या मतांचं विभाजन होणार आहे. आपले साहेब तर काही निवडून येणार आहेत. मग माझ्या बरोबरच्या गाडीत असलेले 2-3 लोकांना आले तरी चालतंय परंतु आपल्याला तसं करून चालणार नाही. आपल्या बरोबर असणारा आपल्या वाहनात असणारा शेवटचा मतदार हा मतपेटीपर्यंत नेण्याची जबाबदारी आपल्यापर्यंत आहे. तो शेवटचा मतदार मतपेटीपर्यंत ज्यावेळी जाईल त्यावेळी निश्चितपणानं येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो साहेबांचा विजय त्याच्यामध्ये खारीचा नव्हे तर शिवाचा वाटा सर्व ठाणेकरांचा निश्चितपणानं असेल. एवढंच मी या निमित्ताने
एवढंच निमित्ताने ही भावना व्यक्त करतो. ईव्हीएमचं मशीन ज्यावेळी आपण सर्वजण मतदानाला जाल, पहिल्याच नंबरवरती साहेबांचं नाव त्या ठिकाणी आहे. चिन्ह आपल्याला कल्पना आहे, हे धनुष्यबाणाचं चिन्ह आहे. आपण सर्वांनी धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून पाटण तालुक्याचा चालू असलेला विकासाचा रथ तो अविरतपणे चालू ठेवावा, एवढीच आपल्या सगळ्यांसमोर विनंती करतो. थोडासा मला कल्पना यायला उशीर झाला, कारण नवी मुंबईला काही कार्यक्रम होते, त्याबद्दल आपली मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि एवढ्या बहुसंख्येने आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभारी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आधीश्वर राजाधिराज राजा शिवछत्रपती की जय. चव्हाण सर, योगेश दावडे आणि इतर सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित आमच्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या लाडक्या बहिणी, सर्व लाडके भाऊ, जमलेले सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, बंधू भगिनींना, असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला तर मला कळवण्यात आलं. खऱ्या अर्थाने आज हा कार्यक्रम ठाण्यात आयोजित केला त्याबद्दल मी आयोजकांचा आभार मानतो. सर्व आमच्या पाटण तालुक्याचे लोक आहेत, मला आठवत आहे डीके समोर बसले की तो काळ होता स्ट्रगल पिरियड, तेव्हा डीके, मी, अविनाश मुळावडे, आम्ही सर्वजण माननीय शंभूराज देसाई साहेबांसाठी त्यावेळी गावागावात फिरून साहेबांचा प्रचार करत होतो. स्ट्रगल पिरियड होता आणि साहेबांचा त्यावेळी थोड्या एका मताने होईना विजय झाला होता आणि तो आमच्यासाठी खूप परमोच्च आनंदाचा क्षण होता. त्यानंतर आपण सर्व या पाटण तालुक्यातील सन्माननीय नागरिक, सर्व कार्यकर्ते यांनी साहेबांना डोक्यावर घेतलं आणि साहेबांचे विजय होत गेले. माननीय शंभूराज देसाईबद्दल काय बोलावं. या पाटण तालुक्यामधील एक गाव असं दाखवावं जिथे साहेबांनी विकासाचा पर्व आणला नाही, विकास केला नाही. आता विरोधकांचं काम असतं काहीतरी बोलायचं, आपण त्याकडे लक्ष देता कामा नये. आणि मुख्य म्हणजे विरोधक काय बोलतात याची कुजबूज आपण कशाला करायची, आपण काय केलं हे लोकांना सांगण्यामध्ये आपण जास्त इंटरेस्ट घेतला पाहिजे. लोक काय करतात, त्याने काय केलं, ह्याने काय केलं, आपण कशाला चर्चा करायची, उगीच काय काय एवढे पैसे वाटतात असं म्हणतात. असं काय इज्जत दिलेली आहे, त्यांचा सन्मान केलेला आहे. एवढा हसतमुख मी तुम्हाला सांगतो बांधवांनो, महाराष्ट्रामधील सर्व आमदार, सर्व खासदार, सर्व मंत्री यांच्या संपर्कात रेग्युलर राहणारा मी माणूस आहे, परंतु एवढा हसतमुख माणूस, एवढा प्रेमळ माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिलेला आहे. आणि आपल्या पाटण तालुक्याचं हे भाग्य आहे की एवढा चांगला माणूस आपल्याला लाभलेला आहे. त्यामुळे त्यांचा प्रचार काय करायचा, त्यांचा प्रचार हा 12 महिने 5 वर्ष दिवस रात्र चालू असतो. सतत कार्य करणाऱ्या माणसाचा प्रचार आपण काय करायचा, त्यांचा प्रचार हे त्यांचं कार्य सांगतंय. आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आपल्या वाड्या वस्त्यावर, आपल्या गावागावात, आपले मुंबईतले जेवढे नातेवाईक, मित्रमंडळी, या सगळ्या, आता एकच आयोजकांना सांगायचं राहिलं माझं, मगापासून मी बघतोय काही ठराविक लोकांच्या खिशाला धनुष्यबाण आहे. आपल्या जेवढे आपले ओळखीचे लोक आहेत, नातेवाईक, त्यांना धनुष्यबाण प्रत्येकाने पहिला खिशात, माझ्या पण नाहीये पण पहिला खिशाला लावला पाहिजे. हे सगळ्यांनी निवडणुकीच्या 20 तारखेपर्यंत लक्षात घ्या. जेवढे आपले ग्रामीणचे पदाधिकारी, कनसे साहेब, त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी 20 तारखेपर्यंत सकाळी उठल्यानंतर खिशाला पहिला धनुष्यबाण लावायचा. आपली निशाणी आपणच प्रचार केला पाहिजे, बरोबर ना. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण आपला धनुष्यबाण पहिला खिशाला लावा, घराघरात धनुष्यबाण पोहोचवा. माझं गाव पाटण तालुक्यामध्ये नाणेल आहे, खूप वरती डोंगरावर गाव आहे. कधी एवढ्या 100 वर्षात कोणी तिथे 10 लाखाचं काम केलं नाही. परंतु मी साहेबांना म्हणाल, साहेब माझं गाव खूप दऱ्याखोऱ्यातलं आहे, खूप वरती आहे, आयुष्यात तिथे 2 रस्ता देऊ शकत नाही आणि कुठल्याच क्रायटेरियामध्ये बसत नाही की तिथे रस्ता देईल कोण. मी साहेबांना म्हणालो, साहेब बघा ना जरा जमलं तर. साहेब म्हणाले, लगेच त्या अधिकाऱ्यांना बोलवलं, शशीच्या गावचा रस्ता झाला पाहिजे, मला माहित नाही काय ते. आणि 6 कोटीचा रस्ता साहेबांनी माझ्या गावात दिला आणि आता काही महिन्यात रस्ता पूर्ण आहे. हे सांगण्याचं कारण इतकं की कशाला 6 कोटीचा रस्ता द्यायला पाहिजे. 150 लोकांचं गाव आहे, 200 लोकांचं गाव आहे, 5-5, 10-10 हजार वस्ती असलेले गाव आहेत. पण साहेबांनी माझ्या शब्दाला मान दिला आणि असेच सगळ्या कार्यकर्त्यांना जपणारे आपले शंभूराज देसाई साहेब आहेत. आपण सगळ्यांनी आता आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायची वेळ आलेली आहे. भगिनींनो, खरं म्हणजे लाडक्या भगिनी यावेळी खूप जोमामध्ये. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत.
लाडकी बहीण तर त्यामध्ये सुपर डुपर हिट योजना आहे आणि आमच्या बहिणींना मोफत एसटी प्रवास आहे. आमच्या बांधवांसाठी साहेबांनी योजना आणलेल्या आहेत, विद्यार्थ्यांसाठी योजना आणलेल्या आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करता आता आपल्यासाठी विजय काय दूर नाही आणि येणाऱ्या 23 तारखेला निश्चितपणे या पाटण तालुक्यावर शंभूराज देसाई साहेबांचा आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशी मी या ठिकाणी खात्री व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 35 वर्ष मी राजकारणामध्ये अनेक संघर्ष भोगले, पण ज्या वेळेला राजकारणामध्ये मी ज्या वेळेला पुढे यायला चालू केली त्यावेळेला पाटण तालुक्याने मला खऱ्या अर्थाने खरी साथ दिली. कुणी माझ्या पाठीमागे उभं राहिलं नाही. मग तुमचे महिंचे अण्णा साळुंके असतील, अनेक लोक आहेत पाटणमधली. या सर्व लोकांनी इथं महिला बसल्यात, आमच्या चव्हाणताई आहेत, पाटीलताई आहेत, मानेताई आहेत, बऱ्याच महिला आहेत इथं. या सर्वांनी एक मतानं एवढा मोठा संघर्ष होता की लोक बोलत होती की शरद कंचेचं काय खरं नाही, परंतु पाटण तालुक्यानं खंबीरपणे पाठीमागे उभं राहून आणि आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय शंभूराज देसाई यांनी सुद्धा त्यावेळेला सर्व माझ्या विभागातल्या सगळ्या लोकांना फोन केले होते, निरोप दिले होते की आपल्याला कोणत्याही पद्धतीनं ही सीट निवडून द्यायची आहे. त्यामुळे दादा मी पाटण तालुक्यावरून कधी विसरू शकत नाही. त्यामुळं पाटण तालुक्यावरती माझं अतोनात प्रेम आहे आणि ही गोष्ट कळल्यानंतर मी बोललो की तुम्हाला लागेल ती गोष्ट, हॉल आपलाच आहे, येणाऱ्या सगळ्या लोकांना जेवण द्या, काय द्या, पाहिजे ते सांगा बोललो. त्यामुळं तो विषयच नाहीये. दादा मी मनापासून आपलं माझ्या विभागामध्ये मनापासून स्वागत करतो. खरं पाहिलं तर आज आनंदाची गोष्ट आहे की आपण सर्वजण, पण सगळ्यात महत्वाची सूचना आहे, भाषण करणं मोठा विषय नाहीये. ज्यांनी आपल्या पाटण तालुक्यावरती मनापासून प्रेम केलं, पाटण तालुक्याचा विकास केला, त्याचा साक्षीदार मी आहे. माझ्या या 5-10 वर्षामध्ये देसाई साहेबांच्या अतिशय जवळनं काम करण्याचा मला संबंध आला किंवा प्रसंग आला. आणि हे सगळं करत असताना माझ्या माहितीप्रमाणे पाटण तालुक्यामध्ये आताच्या 1.5 ते 3 वर्षामध्ये कमीत कमी 3,000 कोटीचा निधी त्या पाटण तालुक्याच्या प्रत्येक गावागावामध्ये, खेड्यामध्ये, वाड्या वस्त्यामध्ये देण्याचं काम कोणी केलं असेल तर शंभूराज देसाई साहेबांनी केलं. मी एका पत्रकार परिषदेला याला मंत्रालयात हजर होतो, त्यावेळेला पाणी खात्याचा विषय होता आणि तुम्ही सुद्धा कारखान्यावरती होते, ऑनलाईन चालू होतं. त्यावेळेला मी होतो, गुलाबराव पाटील होते आणि देसाई साहेब होते. त्या कार्यक्रमाच्या वेळेला सुद्धा अनेक सूचना अचानक आली, ती ही राहिलेला आहे, तो विषय घेतला पाहिजे. अधिकाऱ्यांना तातडीनं दम देऊन सांगण्याचं काम खरं कोण करत असेल तर शंभूराज देसाई करत असतात. माझ्यासारखा एक फाटका कार्यकर्ता पण सातारा जिल्ह्याचा संपर्क प्रमुख झाल्यानंतर जर मला कोणी खरी ताकद दिली असेल तर शंभूराज देसाईंनी दिली. माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याने सातारा जिल्ह्यामध्ये 350 कोटी निधी ह्या आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना विभागामध्ये देण्याचं काम मी एक अभिमानानं सांगतो की माझ्यासारखा एक साधा कार्यकर्ता सातारा जिल्ह्यामध्ये जर 350 कोटी निधी देऊ शकतो तर शंभूराज देसाईंनी तर पूर्ण जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी किती दिला असेल. त्यामुळं अशा माणसाला आणि अशा आपल्या नेत्याला आपल्याला अतिशय जास्तीत जास्त मेहनत करून जास्तीत जास्त मताधिक्यानं कसं निवडून द्यायचं ते तुमच्यावरती जबाबदारी येते. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही ही जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं पेला अशी मी आशा धरतो. लागेल ती व्यवस्था आम्ही करायला तयार आहे, परंतु जाण्याचा दिवस मात्र 20 तारीख असेल. सकाळी 7 वाजता ते 8 वाजेपर्यंत तुम्ही वोटिंग करा. फक्त कोपरी पाच पकडे, बाकीच्या सर्व विभागातून तुम्ही अगोदर. नमस्कार, मी अमिता कदम, महाराष्ट्र 24 तासमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. ठाणे शहरातील पाटणवासीय, सातारा जिल्हा ह्यांचा संवाद मेळावा आयोजित केला होता. आमदार शंभूराजे देसाई ह्यांना प्रचंड मतांनी, बहुमताने जिंकून घेण्यासाठी हा मेळावा ठाणे शहरातील लोकांनी आयोजित केला होता. माझ्यासोबत आयोजक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल शंभूराजे देसाईंसाठी आज पाटणवासियांनी संवाद मेळावा ठेवला होता त्याबद्दल? गेल्या 15 दिवसापासून माझा विचार चालला होता की पाटणचे आम्ही जे लोक आहेत, साहेबांना मतदान करण्यासाठी आम्ही गावाला जातो, त्यासाठी आम्ही लोकांना एकत्र करण्यासाठी मी आमचा वाशीला कार्यक्रम होतो, कल्याणला होतो, मुंबईत होतो, पण ठाण्यात कार्यक्रम होत नव्हता. म्हणून मी गेल्या 15 दिवसापासून विचार केला, आम्ही सर्वांनी एक 8-10 जण आम्ही होतो की ठाण्यामध्ये कार्यक्रम घ्यायचा आणि साहेबांना बोलवून त्यांचा कार्यक्रम आम्ही घ्यायचा हे केलं होतं. त्याच्यात आता यशदादा आले आणि कार्यक्रमसुद्धा चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि आम्ही सगळे मिळून त्यांना मदत करणार आहोत. गेले कित्येक दिवस आपण हे नियोजन करत आहात, कशा प्रकारची रणनीती होती?
गेले 15 दिवस झालं आम्ही ह्याचं नियोजन करत होतो. प्रत्येक गाववाईज एक एक मनुष्य येत होता आणि आम्ही त्यांची एक मीटिंग घेत होतो आणि लास्ट गेले 2-3 दिवस झालं सलग 2-3 दिवस संध्याकाळच्या मीटिंग होत होत्या आणि आज तो फायनल ह्याच्यात मीटिंग झाली सक्सेस. पाटणवासियांना तुम्ही काय आवाहन कराल? की साहेबांना परत एकदा तुम्ही प्रचंड बहुमतांनी विजय करावा. कारण महाराष्ट्रातील एक 2-3 नंबरचे ते एक मंत्री आहेत. त्यांनी काम बी चांगल्या प्रकारे केलेलं आहे. त्यांची लोकप्रियता बी चांगली आहे आणि एक हुशार मंत्री म्हणून एक लोकप्रतिनिधी कसा असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे शंभूराज देसाई. धन्यवाद सर. आखाडी विधानसभा याच्यातले आपले एकनाथ शिंदे साहेब यांच्या भागातील विभागातील आहे. मला खूप आनंद झाला जेव्हा माझा भाऊ म्हणजे सचिन पवार त्यांनी जे आयोजक केलेलं आहे सर्व, तर मला खूप आनंद झाला की त्यांनी मला बोलवलं, ताई तू येशील का, आपल्या पाटण विभागाचा इथे मेळावा भरणार आहे. मला खूप आनंद झाला. हो मी नक्की येईन, कारण की शंभूराजे देसाई आहेत, त्यांना आपल्याला विजय करायचा आहे, परत आपल्या शिवसेनेला विजय करायचा आहे. म्हणून मला खूप आनंद झाला आणि त्यामुळे मी ते त्याला खूप आनंदाने सांगितलं की हो मी येईन. आणि मी आले आणि मला खरंच आनंद झाला की एवढं प्रचंड संख्येने इथे पाटणवासीकर होते आणि आमच्या विभागातील पाटण तालुका संपर्क प्रमुख परेश साळके होते आणि आमचे शाखा प्रमुख हे शशी जाधव पण होते. त्यामुळे मला आनंद झाला की माझ्या विभागातील पाटण तालुक्यातील आपले शंभूराजे यांना आपण विजय करण्यासाठी आपण इथे बहुतेक संख्येने उभे होते आणि विजयी करणार, कारण त्यांनी खूप कामं केले. कारण आम्ही प्रत्यक्ष बघितले त्यांची कामं आणि खूप छान, म्हणजे मरई भागातले आणि माझ्या माहेरचे मंत्री आहेत. त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि त्यासाठी मी इथे आले.